मिती क्रिएशन्सच्या द्वारे होणाऱ्या या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व श्रोत्यांचं स्वागत. आज अशा काही सत्कारमूर्तींचा सत्कार सन्मान इथे आपण करणार आहोत आणि अशा काही व्यक्तींच्या हस्ते करणार आहोत की अशा कार्यक्रमाला केवळ श्रोता म्हणून दर्शक म्हणून उपस्थित राहणं हे देखील आपण खूप भाग्यवान असल्याचं समजायला हरकत नाही. आणि म्हणून अशा भाग्यवान श्रोत्यांचं मी आजच्या या कार्यक्रमात स्वागत करतो. कदाचित छापील वेळेपेक्षा थोडासा उशिरानं कार्यक्रम सुरू होत असेल. नायरा फाउंडेशन आणखीन सायबर अँड ट्रॅव्हल प्रेझेंट्स अशा या कार्यक्रमामध्ये आजच्या या कार्यक्रमाबद्दल त्यांचं म्हणणंच असं आहे की जे कार्यक्रमाचं उद्दिष्ट आपल्या लक्षात आणून देण्यास पुरेसं आहे. Grand celebration of real heroes and real pride of our country. It's time to express gratitude and honor. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याचं अभिमान गीत दणदणीत स्वरूपामध्ये आपल्यासमोर सादर करण्याची विनंती मी आजच्या कार्यक्रमाचे आपले गायक सुप्रसिद्ध गायक नचिकेत देसाई यांना करतो. आणि महाराष्ट्र हा भारताचा खड्गहस्त झाला पाहिजे असं वेळोवेळी अनेकांचं जे विधान होतं त्या विधानाला धरून असलेलं हे गीत ज्या मंडळींचा आपण सत्कार सन्मान करणार आहोत ते ज्या क्षेत्रामध्ये आहेत त्या क्षेत्राशी महाराष्ट्राचा इतका निकटचा संबंध आहे की म्हणून आज एका वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये हे गीत आपण ऐकणार आहोत. सादर करतो आहे कार्यक्रमाचं पहिलं गीत सुरुवात. जय जय महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तट्टानाया भीमथडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. भीतीला म्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा. भीतीला म्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा. अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा.
दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला. देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. गर्जा महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. आज का ये कार्यक्रम हमारी मातृभूमि का रक्षण करने वालों के लिए डेडिकेटेड कार्यक्रम है. और जब मातृभूमि की बात होती है, एक इंग्लिश सेइंग याद आता है. कहते हैं कि ब्रेथ्स देयर द मैन विथ सोल सो डेड दैट ही नेवर सेड टू हिमसेल्फ दैट दिस इज माय मदरलँड. तर कसं आहे की आपला हा देश एका कवीनं इतक्या सुंदर शब्दामध्ये व्यक्त केलेला आहे. यानंतरचं गीत गाण्यासाठी मी दीपाली देसाईला आपल्यासमोर आमंत्रित करतोय. पण हे महाराष्ट्राकडनं आपण आता देशाकडे जातोय. म्हणतात कि हमारी दृष्टि से ये देश ज़मीन का टुकड़ा नहीं, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. कभी आपने भारत का नक्शा देखा है? हिमालय इसका मस्तक है, गौरी शंकर शिखा है, कश्मीर जिसका मुकुट है, पंजाब और बंगाल दो विशाल स्कंद हैं, दिल्ली जिसका हृदय है, विंध्याचल कटी है, नर्मदा जिसका कंठ है, पूरब और पश्चिम दो विशाल जांग हैं, कन्याकुमारी जिसके चरण है, सागर जिसका प्रक्षालन करता है. ये देव देवताओं की भूमि है, ये आचार्यों की भूमि है, ये कीर्तनकारों की भूमि है, सन्यासी और शौर्यशाली सम्राटों की है. यहाँ का बूंद बूंद गंगाजल है, इसके कण कण से हमें प्यार है, यहाँ के पत्थरों में भगवान है. दुआ बन के तमन्ना मेरी, जिंदगी शम्मा की सूरत हो खुदाया मेरी. लब पे आती
आजचा हा कार्यक्रम आपल्यासमोर एका इव्हेंटच्या स्वरूपात सादर होतो आहे. म्हणजे आतली गोष्ट जरी खूप चांगली असली तरी त्याचं पॅकेजिंग खूप चांगलं लागतं. आणि म्हणून इव्हेंट स्वरूपामध्ये आपल्यासमोर ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतो आहे त्या मिती ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक उत्तराताई मोने यांना मी प्रास्ताविक करण्यासाठी आपल्यासमोर यायची विनंती करीन. पण त्याच्या अगोदर त्यांच्याबद्दल थोडंसं, कारण मला वाटतं दादरमधली मंडळी आहेत त्यामुळे जी शत्रुवृंदातली मंडळी आहेत त्यांना उत्तरा मोने आणि त्यांच्या मागची थोडीशी आभा माहिती नसेल असं नाही. गेली 30 वर्ष यांचा संबंध आकाशवाणी, दूरदर्शन या माध्यमांशी आहे. अनेक प्रतिष्ठित अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी आहे. सूत्रसंचालिका म्हणून त्या सुप्रसिद्ध आहेत. मटा, लोकसत्ता, सामना, सकाळ या वर्तमानपत्रातनं रेग्युलर लिखाण करणारे जे पत्रकार मंडळी आहेत त्यातलं एक अग्रभागी असलेलं नाव आहे उत्तरा मोने. कृतार्थ, आय रिमेंबर, छंद माझा वेगळा, माझे जीवन गाणे अशा 4 पुस्तकांचं लिखाण त्यांच्या नावावर आस्थागायत आहे. मिती एंटरटेनमेंटच्या माध्यमातून सुवर्ण मराठी या संगीतमय कार्यक्रमाची सांगीतिकेची निर्मिती आणि दिग्दर्शन त्यांचं होतं. 11 वर्ष त्या रचना संस्था स्कूल ऑफ म्युझिकच्या प्राचार्या होत्या. दादर सांस्कृतिक मंचची स्थापना त्यांनी काही वर्षांपूर्वी केली. दादरमधलं सांस्कृतिक वातावरण चांगल्या पद्धतीने बांधलं जावं म्हणून 2005मध्ये मिती क्रिएशन्स या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची स्थापना झाली. आज 19वे वर्ष सुरू आहे. गेली 9 वर्ष महिलांकरता श्रावण महोत्सव हा पाककलेचा कार्यक्रम त्या आयोजित करतात. 8 वर्षांपासून दिव्यांगांना डेडिकेट केलेला असा गगनाला पंख नवे पुरस्काराचा कार्यक्रम त्या आयोजित करतात. महाराष्ट्रभर तसंच दुबई, लंडन, स्कॉटलंड अशा ठिकाणी कार्यक्रमांचं सादरीकरण त्यांच्या नावे आहे. भाजपच्या नुकत्याच झालेल्या मेळाव्यात सुवर्ण महाराष्ट्र हा कार्यक्रम त्यांनी केलेला होता. गेटवे ऑफ इंडियावर शासकीय कार्यक्रम त्यांनी आजवळ आयोजित केलेले आहेत. अशा मिती ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका उत्तरा मोने यांना मी प्रास्ताविक करण्यासाठी मंचावर यावं अशी विनंती करतो. नमस्कार. आज एका वेगळ्या माध्यमातनं आपण जोडले जातो आहे. गेल्या वर्षीसुद्धा रोहनमुळे खरं तर या वीरांना सलाम करण्याची संधी आम्हाला मिळते. कोणताही कार्यक्रम जेव्हा सादर होत असतो तेव्हा त्या प्रत्येक कार्यक्रमाच्या मागची काहीतरी आपली भूमिका ही असली पाहिजे. आणि जरी आत्ता हेमंत म्हणाला असला की इव्हेंट, तर मला असं वाटतं की हा इव्हेंटच्याही पलीकडे जाणारा विषय आहे आणि ह्याचे इव्हेंट व्हायला पाहिजेत असाही महत्त्वाचा विषय आहे असं मला वाटतं. कारण मनोरंजन क्षेत्रामध्ये आज अनेक कार्यक्रम होत असतात, पण त्या कार्यक्रमांना आपण जेव्हा इव्हेंट म्हणतो तेव्हा या कार्यक्रमांचे इव्हेंट जेव्हा आपण करायला लागू तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या मनातली राष्ट्रभक्ती जी आहे ती जागृत होईल आणि ती जागृत राहिली पाहिजे. आजही थोडीशी खंत वाटते की राष्ट्रभक्ती शिकवावी लागते आणि राष्ट्रभक्ती असली पाहिजे असं सांगावं लागतंय, ही थोडीशी खंत आहे. पण मला असं वाटतं रोहनसारखे तरुण जेव्हा या विषयात आपल्याला काम केलं पाहिजे असं आग्रहाने म्हणतात तेव्हा निश्चितच एक आशावादी भूमिका किंवा आशावादी बाजू आपल्याला दिसते. आणि म्हणून वीर्स ऑफ इंडिया हा कार्यक्रम गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी आपल्याला करता येतो आहे. आज हे सगळे वीर जवान इथे बसलेले आहेत. खरंच आपल्याला सल्यूट करावा असा वाटतो, कारण तुमचं जे कार्य आहे, तुमचं जे क्षेत्र आहे ते खूप मोठं आहे. आम्ही फक्त एक निमित्त मात्र आहोत आणि या निमित्ताचं हे निमित्त साजरं करणं ज्याला म्हणतात ते आम्हाला करता यावं हाच खरं तर आमचा या सगळ्या मागचा उद्देश आहे. आपण म्हणतो महाराष्ट्र ही भूमी आहे आणि महाराष्ट्र ही जशी संतांची, विचारवंतांची भूमी आहे तशीच ती वीर योद्ध्यांची भूमी आहे. आणि त्यामुळेच हा जो एक पराक्रमाची एक परंपरा जी आहे ती परंपरा आजही चालू आहे आणि आजही तुमच्यासारख्या आदर्श आमच्या समोर आहेत. ही खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. खरं तर वीर्स ऑफ इंडिया हा विषय जेव्हा रोहनने आमच्यासमोर मांडला तेव्हा मी नेहमीच म्हणते की रोहनला काहीही त्याला करायचं झालं तर निश्चित मी म्हणते की तू पुढे हो, आम्ही तुझ्यासोबत आहोत. आणि हे म्हणणं हे खूप बरं वाटतं, कारण आज तरुण पिढीने या सगळ्याकडे बघितलं पाहिजे आणि तरुणाईच्या मनामध्ये ही राष्ट्रभक्ती अखंड जागृत राहिली पाहिजे. आपली अस्मिता ही जर आपल्याच मनात आपण निर्माण नाही केली आणि लोकांसमोर नाही मांडली तर मग ती पुढे जाणार कशी? आणि मग आपण त्याबद्दल म्हणूही शकत नाही की आमची अस्मिता आम्ही कुठे नेतोय.
त्यामुळे आपल्या मनातली ही अस्मिता अशीच जागृत राहावी यासाठीच वीर्स ऑफ इंडियाचा हा समारंभ आम्ही इथे आयोजित केला आहे. आणि मला खरंच खूप बरं वाटतं की रोहिणी हट्टंगडी आज इतक्या मोठ्या अभिनेत्री आहेत. आज त्यांचं नाव इतकं मोठं आहे कलाक्षेत्रात, पण जेव्हा अशा प्रकारचे कार्यक्रम असतात तेव्हा त्या नेहमी आमच्यासोबत असतात. मी आमच्या पाठीशी असतात नाही म्हणत आहे, आमच्या सोबत असतात. कारण कोणीही आपल्या सोबत असणं जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून आज या निमित्ताने मला तुम्हा सगळ्या जवानांना एवढंच सांगायचं आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि त्यामुळेच आपण एकत्र येऊन आपल्या देशाचं नक्कीच रक्षण करूया. रोज सकाळी काश्मीर होई सुंदर भव्य तिरंगा, कसा शत्रूला पाय त्यावरी ठेवू द्यायचा सांगा. हां, हे आपण आपल्या मनाशी ठरवायचं आहे आणि हे आम्ही नक्की केलं आहे आणि तुम्ही त्यासाठी काम करताय. सो पुन्हा एकदा सॅल्यूट तुम्हा सगळ्यांना. आणि हाच सॅल्यूट मी रोहनलासुद्धा नक्की करेन की रोहन, इतक्या छान संकल्पना खरं तर तुझ्या मनात येतात. आज रोहन स्वतः आपल्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये सायबर सिक्युरिटीच्या क्षेत्रामध्ये तो काम करतो आहे. म्हणजे बाय प्रोफेशन तो सायबर सिक्युरिटीचा पूर्ण एशिया पॅसिफिकचा इन्चार्ज आहे. इतक्या मोठ्या पोस्टवर असतानासुद्धा त्याला समाजाच्या तळागाळापर्यंत जाऊन काम करावंसं वाटतं. आज कोणत्याही आदिवासी पाड्यामध्ये तो जातो, तिथे मुलांना शाळा नीट नाही आहे तर तो लगेच ती शाळा दुरुस्त करून देतो. काही मुलांना जर शैक्षणिक साहित्य नाही आहे तर तो लगेच ते पुरवतो. मला असं वाटतं इतका दिलदार माणूस जर असेल तर निश्चित आपल्या देशाचं भवितव्य हे उज्ज्वल आहे. आणि त्यामुळे रोहन, अशाच पद्धतीने पुढे जात राहा. तू चाल पुढं, आम्ही तुझ्यासोबत आहोत. थँक्यू सो मच. ज्याचा हा खरा कार्यक्रम आहे, कार्यक्रम ज्याची खरी प्रेरणा आहे, त्याच्याबद्दल आत्ता उत्तराताईंनी खूपच कौतुकास्पद शब्द वापरले. नायरा फाउंडेशन, पाठीमागे त्याचा फुल फॉर्म लिहिलेला आहे, नर्चर यूथ रिफॉर्म्स असोसिएशन. आय टी बॅकग्राऊंड, आणखीन सायबर सिक्युरिटी हा खरा मूळ करिअरचा गाभा. पण त्यानं स्वस्थता मिळाली नाही की माणूस मग आणखीन मुळाकडे जायला लागतो. आणि मग सायबर इन ट्रायबल्सच्या माध्यमातून डिजिटलायझेशन, स्ट्रॉंग इलेक्ट्रिसिटी, हे सगळं ट्रायबल झोनमध्ये बरं का, टेलिफोन कनेक्शन्स, कॉम्प्युटर्स आणि नॉलेज अबाउट न्यू टेक्नॉलॉजी, एज्युकेशन आणि मुलांना तिकडल्या टू प्रोव्हाइड जॉब्स, टू इनेबल देम टू प्रोव्हाइड जॉब्स असं व्हावं म्हणून काम करते ही संस्था. सायबर केंद्र त्यांनी दादरमध्ये सुरू केलं. तसंच दुसरं सायबर केंद्र एक MOU करून डायरेक्ट फिलिपिन्समध्ये सुरू केलं. सायबर इन ट्रायबल एक्सलन्स अवॉर्ड सुरू केली. 2022 साली पहिल्यांदा 5 लोकांना फेलिसिटेट केलं गेलं टू कॉंग्रॅच्युलेट देम, टू ब्रिंग देम इन मेन स्ट्रीम. स्कूल रिवॅम्प करणं हे आत्ता उत्तरात त्यांनी आपल्यासमोर सांगितलंच. तर अशा सगळ्या डायमेन्शन्स ज्याच्या व्यक्तिमत्वाला आहेत, अशा सगळ्या मिती ज्याच्या व्यक्तिमत्वाला आहेत, अशा रोहन गायकवाडना नायरा फाउंडेशनचे प्रमुख म्हणून मी आपल्यासमोर मनोगत व्यक्त करण्यासाठी यायची विनंती करतो. हॅलो. ओके. सो गुड इव्हनिंग गाईज. तुम्ही आलात वेळ काढून वीर ऑफ इंडियामध्ये या प्रोग्रामसाठी. तर मला थोडंफार नायराबद्दल तुम्हाला बोलायचं आहे. व्हॉट एक्झॅक्टली नायरा मीन. नायरा इज अ नेम ऑफ द गॉडेस सरस्वती. ओके. आणि सरस्वती इज नॉलेज फॉर अस, फॉर एव्हरीबडी. नर्चर यूथ रिफॉर्म असोसिएशन. सो यूथ मीन्स, इट डझंट मीन की एक यंग ब्लड पाहिजे, विचारांनी यूथ पाहिजे तो. ओके. बिकॉज नायरा जेव्हा आम्ही स्टार्ट केला, आय थिंक हा 3rd इयर आहे आमचं आणि या अवॉर्डचं 2रं वर्ष आहे. पहिलं वर्ष तर आम्हाला समजायलाच गेलं की नक्की करायचं काय, कुठला फोकस करायचा, सिटीमध्ये करायचा, विलेजेसमध्ये करायचा आणि कुठलं डोमेन सर्च करायचं. म्हणजे जर आपल्याला कुठली काही गोष्ट करायची इन सोशल ऑन्टरप्रेन्युअरशिपमध्ये, इट डझंट मेक एनी सेन्स की टू स्प्रेड हँड्स अँड लेग एव्हरीवेअर. एक पर्टिक्युलर एक निश किंवा एक इम्पॉर्टंट फील्ड आपल्याला चूज करून त्याच्यावर काम करायचं. खूप लोकांचे सल्ले घेतले, खूप एक्सपिरियन्सही आला आम्हाला. काही चांगला एक्सपिरियन्स आला, काही वाईट एक्सपिरियन्स आला. इट्स लाईक कोण गुरु आणि कोण आपली पॉकेट भरू ह्याच्यामधला डिफरन्स आम्हाला कळला. ओके. आणि नंतरचं
एक असं म्हणजे जेव्हा आम्ही विलेजेसमध्ये जातो, आपल्या सिटीजमध्ये खूप लक्की आहोत आपण की आपल्याला सगळे रिसोर्सेस आहेत. जेव्हा आपली फायनान्शियल कंडिशन चांगली नसते तर खूप सारे NGOs आहेत जे सिटीजमध्ये आपले काम करतात, आपल्याला मोटिवेट करतात. पण जेव्हा तुम्ही पाड्यांवर जातात, गावात जातात, तिथे ॲक्च्युली कोण नाही आहे. तिकडची परिस्थिती फार वाईट आहे. चाइल्ड मॅरेजेस होतात, अजूनही होतात. मेडिकल फील्ड चांगली नाही आहे तिकडे. खूप काही स्त्रिया अशा असतात म्हणजे फिमेल ज्यांचं 11 किंवा 12 वर्ष असतं आणि प्रेग्नेंट होतात पण ते जातात बिकॉज नॉट पॉसिबल राईट. शी इज नॉट इवन 18 or 19. आणि रस्तेही चांगले नाही आहेत, डॉक्टर्स नाही आहेत अवेलेबल. एज्युकेशन तर सोडूनच द्या तुम्ही. शाळा जेव्हा आम्ही काही शाळेमध्ये जेव्हा आता एंटर करतो तेव्हा प्यायचं पाणी पण एकदम वाईट असतं. आय डोंट नो हाऊ दे सर्वाइव्ह. गॉड ब्लेस आहे त्यांच्यावर बिकॉज दे हॅव अ स्ट्रॉंग इम्युनिटी वॉट आय फील. बिकॉज जर ॲटलिस्ट मी तरी असं पाणी पिलं तर मी आजारीच पडेल. नंतर मग आमची एक म्हणजे डेफिनेटली वी डिसाइडेड टू फोकस ऑन एज्युकेशन. बट एज्युकेशन वुमन एम्पॉवरमेंट. जेव्हा तुम्ही आमचा लोगो बघाल त्याच्यामध्ये बिंदी आहे, बुक आहे आणि हात आहेत. हात इज समथिंग लाईक इट्स सिक्युरिंग युअर फ्युचर बाय एज्युकेशन. आणि वुमेन एम्पॉवरमेंट आम्हाला यासाठी करायचा होता बिकॉज गावोगावी प्रत्येक स्त्री एक इंडिपेंडेंट झाली पाहिजे. तिचं डिपेंडन्सी कोणावर नाही राहिली पाहिजे. बिकॉज प्रॉब्लेम काय होतो, नवरा वीटभट्टीवर काम करतो, तो येतो नाही येतो, दारू पितो, पोरं भुकी असतात, बाईच्या अंगावर वस्त्र नसतं घालायला, जस्ट एक कपडा लपटलेला असतो. आशिष आहे माझ्यासोबत, आशिषला तर माझ्यापेक्षा चांगला माहीत असेल. आणि नंतर मग यांची जनरेशन टू जनरेशन सफरच करत राहते राईट. तर असं वाटलं आम्हाला की रॅदर दॅन डोनेटिंग दॅम सम मनी, रॅदर दॅन गिविंग समथिंग टू दॅम, वाय डोंट वी प्रोव्हाइड एज्युकेशन टू दॅम. ऑफकोर्स इट टेक्स टाईम. जाणार 15, 16, 17 वर्ष जाणार, जास्त जाणार. पण त्याचं रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑसम असणार टू बी व्हेरी हॉनेस्ट. इट विल मेक यू लाईक शिक्षण म्हणजे एक वाघिणीचं दूध बोलतो आपण. इट मेक्स यू इंडिपेंडेंट. नंतर मग आम्ही ठरवलं की बाबा जावा आता या पाड्यांमध्ये जावं आणि आपण पोरांना सांगू की म्हणजे बाबा तुम्ही खूप शिका, खूप मोठं व्हा, पण एकाच क्लासमध्ये जास्त वेळा नका शिकू. ओके. बिकॉज काही पोरं अशी पण आहेत की म्हणजे 3-3, 4-4 वर्ष ते एकाच वर्गात आहेत राईट. दॅन वी डिसाइडेड की काही यूथ आमच्यासोबत, यंग पोरं काही आली आमच्यासोबत, काही MBA कॉलेजेसमधली आली, काही इंजिनिअरिंग कॉलेजेसमधले जॉईन झाली. ही जातात आणि ही स्वतःच त्यांना ट्रेनिंग देतात मॅथ्सची. अँड दे इवन डोंट चार्ज अस टू बी व्हेरी हॉनेस्ट, नॉट इवन अ सिंगल पेनी. ओके. ती जातात आणि ह्यांच्यामध्ये पण एक काहीतरी करायची एक आहे धमक, एक स्पार्क आहे. फक्त तो आपल्याला त्यांना मोटिवेशन करायचं आहे राईट. त्यांना म्हणजे एक भीती वाटते की बाबा मी जर शहरात आलो, ज्या भाषेमध्ये बोलणार ती, तर ही लोकं मला एंटरटेन करतील का, माझ्यावर हसतील. तर एक थोडंसं काहीतरी इन्फिरियरिटी असते, ती नायरा त्यांची दूर करतं, ती भीती त्यांची दूर करतो. आणि आमचे 2 प्रोजेक्ट्स जे आहेत, सायबर इन ट्रायबल. सायबर म्हणजे जेव्हा मी नाव घेतो, इट डझंट मीन की सायबर फोरेन्सिक, सायबर अटॅक, सायबर थ्रेट, सायबर सिक्युरिटी. सायबर मीन्स इट्स अ कम्प्युटर, इट्स रिलेटेड टू कम्प्युटर. वी ऑल टॉक अबाउट डिजिटलायझेशन इन इंडिया. ओके. ऑफकोर्स आपलं डिजिटलायझेशन म्हणजे खूप प्रमाणात चांगलं चाललं आहे, पण आवर एम इज टू गेट डिजिटलायझेशन इन द विलेजेस. ओके. आणि दुसरं एक मेन ह्याचा कन्सेप्ट असा आहे की खूप सारे फ्रॉड सायबर थ्रू होतात. लाईक आता समजा माझ्या आजीला जर कोणाचा फोन आला की बाबा तुम्हाला CVV पिन दे किंवा OTP दे, ती खरंच देऊन टाकणार. ओके. तर या भागांमध्ये पण फोन येतात किंवा खूप सारे असे वल्गर गोष्टी होतात या भागांमध्ये. तर आम्हाला ट्रेन करायचं की हाऊ टू प्रोटेक्ट. बिकॉज जेव्हा सायबरमध्ये कोण अटकतं ना, तर इट्स व्हेरी टफ की कल्प्रिटला पकडणं खूप टफ आहे. इट्स नॉट इझी. व्हॉट हॅपन इन फिजिकल क्राईम, इन सायबर इट्स व्हेरी टफ. आणि वी डोंट नो वेदर आमचा डेटा सिक्युअर्ड आहे की नाही. ओके. त्यामुळे
एक छोटासा प्रयत्न आम्ही करतोय की डिजिटलायझेशन घेऊन जाऊ, बिकॉज फ्युचर इज डिजिटलायझेशन. थोडीफार स्किल सेट सर्टिफिकेशन किंवा थोडंफार डोमेन नॉलेज जरी आलं तर ही विल गेट ही जॉब व्हेरी इझिली. इट्स नॉट अबाउट ओनली कम्प्युटर, बट इट्स ऑल अबाउट वोकेशनल ट्रेनिंग कोर्सेस पण वी आर प्लॅनिंग टू स्टार्ट. दॅन सेकंड इज सेतू. सेतू एक असं आहे की ज्याच्यामध्ये काही लोकांना एज्युकेशन नाही घेता येत, शिकता नाही येत परिस्थितीमुळे. मग आपण त्यांना काय करू शकतो, आपण त्यांना वोकेशनल ट्रेनिंग प्रोव्हाइड करू शकतो. इट कॅन बी एनिथिंग, इट कॅन बी इन फिनान्स, इट कॅन बी इन IT, इट कॅन बी एनिथिंग, इट कॅन बी एनिथिंग. तर सेतू इज नथिंग बट इट्स अ ब्रिज बिटवीन मी अँड द जॉब, बिकॉज आजकाल लोकांना जॉबची खूप गरज आहे. ओके, बिकॉज आपला यूथ एवढा शिकलेला असतो पण somehow you don't get job. It's not that job nahi yet, it's all about you should have a skill set, a proper skill set. तर हा प्रयत्न सेतूमार्फत आम्ही बोलतो. डेफिनेटली माझे कलिग्स आहेत नायराचे, मोहित आणि वत्सल, ते जास्त तुम्हाला समजून सांगतील की व्हॉट वी डू. आणि अजूनही काय आहे जे आम्हाला करायचं आहे आर्मीसाठी. ऑफकोर्स इट्स इन डिस्कशन फेज, सो दॅट्स वाय आय डोंट वॉन्ट टू कमिट एनिथिंग अनलेस अँड अंटिल वी आर नॉट डुईंग, और एक कॉन्क्रीट काही येत नाही तोपर्यंत डिस्क्लोज करणं मला जमणार नाही या गोष्टींवर. पण खूप बरं वाटलं की तुम्ही आलात आणि एक असं वाटतं की आपल्या देशाचं नाव मोठं करावं ग्लोबली. ऑफकोर्स ठीक आहे, मला म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज खूप भेटतात सायबर सिक्युरिटीचं वर बोलायला ग्लोबली, परत कॉन्फरन्स अटेंड करायला भेटतात. तर तेच मला घेऊन यायचं आपल्या भारतामध्ये, बिकॉज खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या यूथला. आणि इंडिया इज अ यंग कंट्री. आपल्या याच्यामध्ये यूथ पॉप्युलेशन खूप जास्त आहे इन कम्पेअर टू अदर कंट्री. ओके, त्यामुळे यूथ डायवर्ट नाही झाला पाहिजे. यूथ शुड बी फोकस्ड. यूथ शुड रिस्पेक्ट द मॉम अँड डॅड. यूथ शुड रिस्पेक्ट द फॅमिली. आणि एक कल्चर आपलं राहिलं पाहिजे. म्हणजे एक इंडियन बॉन्डिंग बोलतो ना आपण, जेव्हा आम्ही बाहेर जातो तेव्हा चायनीज किंवा जे मलेशियन्स आहेत किंवा युरोपियन्स आहेत, दे थिंक दॅट वी हॅव अ व्हेरी गुड फॅमिली व्हॅल्यूज, अँड ऑफकोर्स इट्स देअर. तर तेच नायरा थ्रू आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत, आपल्या यूथपर्यंत पोहोचवणार आहोत. आणि थँक्स अ लॉट रोहिणीताई, तुम्ही आलात आणि जवान आलेत आपले सगळे. खूप बरं वाटलं. उत्तरा मॅम, थँक्स अ लॉट. यू ऑलवेज अ मोटिवेशन फॉर अस, फॉर नायरा. बिकॉज जेव्हा आपण नायराचा प्रवास स्टार्ट केला होता तर इट वॉज लाईक अ ब्लँक टू मी. यू आर द वन, यू शो डायरेक्शन फॉर टू अस. सो रिअली अप्रिशिएट अँड थँक्स अ लॉट फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट. थँक यू. बाय. हेलो दोस्तों, वेरी वेरी गुड इवनिंग आप सभी को. सबसे पहले मैं भारत के ऊपर बोलना चाहूँगा. आप सभी को ये पता ही होगा कि जब हम भारत बोलते हैं, भारत शब्द में एक अद्भुत, एक अनूठी चीज़ छुपी हुई है. वो क्या? हम देखते हैं कि भारत जो शब्द है वो एक पुरुष को दर्शाता है. हम ये भी देखते हैं कि हमारे भारत देश का नाम दुष्यंत और शकुंतला के पुत्र भरत के नाम पर भारत पड़ा था. लेकिन इसकी अच्छी बात यह है कि हम भारत पिता नहीं, भारत माता कहकर पुकारते हैं, जिसमें स्त्रियों और पुरुषों को बराबर का मौका मिल जाता है. ये मेरे लिए एक सुहाना अवसर है कि मैं यहाँ पर उपस्थित वीर माताओं की और वीर सैनिकों के स्वागत में एक छोटी सी कविता पढ़ सकूं. मैं तो जर्रा था मुझे मूरत बनाया आपने. मैं तो जर्रा था मुझे मूरत बनाया आपने. मुझे फर्श से अर्श पर उठाया आपने. बिना किसी नाम के, बिना किसी पहचान के मैं तो जी रहा था यूं ही. मुझे यह नाम, यह पहचान, मुझे यह सूरत, यह शौहरत दिलाई आपने. मैं बनूं सोल्जर, यह सपन ना देखा था कभी. मैं बनूं सोल्जर, यह सपन ना देखा था कभी. स्वागत वीरों का करना सिखाया आपने. मुझे काश कि यह लम्हा, काश कि यह वक्फा आज थम जाए यहीं. काश कि यह लम्हा, यह वक्फा थम जाए यहीं. इन 5 महारथियों के
सम्मान का साक्षी बनाया आपने। इन 5 महारथियों के सम्मान का साक्षी बनाया आपने। हमने यहाँ पर वीरों की बात तो की है, मैं आपको एक बात और बताना चाहता हूँ। हम उन वीरों को तो जानते हैं जो सीमा पर हमारे लिए लड़ते हैं, जो दिन रात सर्दी गर्मी बरसात बर्फ उबलती हुई आग की परवाह किए बिना हमारे सपनों को रक्षा प्रदान करते हैं। क्या आपको पता है हमारे हर घर में ऐसे वीर रहते हैं जो हमारे देश के वीरों से कम नहीं। अगर मैं आपको बताऊं, वो वीर हमारे देश में, हमारे देश के घर घर में रहने वाली समस्त स्त्रियां हैं। हमारे देश की नहीं अपितु सारे संसार की स्त्रियां वीर हैं, वीरांगना हैं। इसीलिए एक कविता कही जाती है कि जैसे कहते हैं, ये देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का, परंतु मैं कहता हूं ये देश है वीरांगनाओं का, अलबेलों का, मस्तानों का। अब यहाँ पर मैं मिस लक्ष्मी के बारे में बताना चाहूँगा। सबसे पहले जब लक्ष्मी का जन्म हुआ था, लक्ष्मी दृष्टिविहीना बालिका के रूप में उन्होंने जन्म लिया था। अब आप उनके सपनों के पंखों की उड़ान देखो। दृष्टिविहीना होने के बावजूद भी उन्होंने सोचा कि मुझे डांस करना है। उनके माता पिता के पास इतना पैसा न था कि वो डांस क्लास में उनको डांस सिखा सके। एक दूसरा चैलेंज और था कि एक दृष्टिविहीना बालिका को डांस क्लास में कैसे डाला जाए। लक्ष्मी को जन्म से ही थोड़ा थोड़ा दिखाई देता था, जिसको ब्लाइंड की कैटेगरी में लो विजन कहा जाता है। उन्होंने टीवी पर डांस देखकर, जैसे श्रीदेवी हो या माधुरी दीक्षित का जो भी डांस है, उस डांस को देखकर उन्होंने डांस की कला सीखी। अगर आप अपनी आंखें बंद करते हो और ये सोचते हो कि मैं डांस क्लास में बैठा हूं, तो अगर किसी ने दोनों हाथ इस मुद्रा में उठाए हैं जैसे घड़ी में 12 बजते हैं, या फिर दोनों हाथ इस तरह से उठाए हैं कि घड़ी में 6 बजते हैं, तो शायद हम देख भी नहीं पाएंगे कि डांस का एक्शन क्या है। इन सभी दृष्टिविहीना होने के बाद भी इन सभी चैलेंजेस को ओवरकम करते हुए उन्होंने अपने घर में ही टीवी में हीरो हीरोइन का डांस देखते देखते डांस सीखा। इनकी प्रतिभा इन्होंने अपनी प्रतिभा बढ़ाने के लिए कमलाबाई स्कूल में डांस अनेक डांस की प्रतियोगिताओं में भाग लिया है। इनके जो कोली कम्युनिटी में जो डांस कॉम्पिटिशन्स होते हैं, उन्होंने वहाँ पर भी अनेक प्रतियोगिताओं में नृत्य कला में भागीदारी, न केवल भागीदारी की है अपितु पुरस्कार भी जीते हैं। इन्होंने 10वीं क्लास के 11वीं क्लास के बच्चों को वाघे हाई स्कूल में कोरियोग्राफी भी सिखाई है। लक्ष्मी दीदी के नृत्य के बीच में मैं ज़्यादा लंबी दीवार न बनते हुए मैं इतना ही कहना चाहूँगा, देश रंगीला रंगीला, देश रंगीला। हम स्वागत करते हैं लक्ष्मी का। नमस्ते।
तो लाइक शेयर एंड सब्सक्राइब जरूर। लक्ष्मी के इस नृत्य के पहले मनोज जी ने आपसे कुछ बातें कही और मनोज और लक्ष्मी नायरा फाउंडेशन में आज तक जिन जिन के पीछे नायरा फाउंडेशन खड़ी है ऐसे ही ये दो कलाकार थे। और जैसे फना में आपने देखा था काजोल को, उसी तरह से अभी आपने देखा लक्ष्मी को, आपको कुछ सिमिलैरिटी महसूस हुई होगी। तो चलते हैं आज के इस प्रोग्राम के मुख्य उद्देश्य की दिशा में। पहले हम सम्मान सत्कार करेंगे कमांडर अविनाश जी उपाध्याय का। मैं कहूँगा कि ऐसे ऐसे वीरों के बारे में कहना, उनकी लाइफ आपको चंद एक दो मिनटों में बयां करना बहुत ही डिफ़िकल्ट है, क्योंकि हमने एक शायरी अक्सर सुनी है कि फिर उड़ गई नींद ये सोचकर, फिर उड़ गई नींद ये सोचकर, मेरी ही नींद के लिए बहा खून सरहद पर। ऐसे सब ये जवान कमांडर अविनाश उपाध्याय जी NDA खडकवासलामधून त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली, त्याच्यानंतर सिस्टम्स आणि कंट्रोल्स इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स केलं IIT मुंबईमधून। त्यांना अपॉइंट केलं गेलं डिरेक्टर ऑफ मरीन इंजिनिअरिंगमध्ये। ही रोट 3 स्पेसिफिकेशन्स डॉक्युमेंट्स DME 424, 405 अँड 411, जे आता डॉक्युमेंट्स रेफरन्स डॉक्युमेंट्स म्हणून वापरतात इंडक्शन ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन इन द इंडियन नेव्ही। 2014 मध्ये L&T मध्ये त्यांनी बिझनेस डेव्हलपमेंट इन CIS रिजन हेड करायला सुरुवात केली। 2021 मध्ये इंटरनॅशनल बिझनेस डेव्हलपमेंट फॉर डिफेन्स अँड एरोस्पेस ही स्टार्टेड हेडिंग। ही इज ऑथर्ड नंबर ऑफ टेक्नॉलॉजी पेपर्स अँड अवॉर्डेड फेलोशिप ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स। या सगळ्यापेक्षा एकदम वेगळी त्यांची बाजू आहे, गेली अनेक वर्ष ते मॅरेथॉनच्या प्रेमामध्ये आहेत आणि आजवर 30 मॅरेथॉनमध्ये ते धावलेले आहेत। लेटेस्ट मॅरेथॉन त्यांची होती टाटा मुंबई मॅरेथॉन, जिकडे त्यांनी 4 तास 27 मिनिटं असा वेळ रेकॉर्ड केला। कमांडर अविनाश उपाध्यायजी यांना मंचावर सन्मानाने घेऊन यायची विनंती करेन मी, उत्तराताईंना, आणखी रोहनजींना आणि अर्थात रोहिणीताईंना सुद्धा। आणि त्यांचा सन्मान आणि सत्कार आपण करणार आहोत वीरमाता सुनंदा किशोर खैरनार यांच्या हातून। सुनंदा किशोर खैरनार ह्या मिलिंद किशोर खैरनार याच्या आई आहेत। वायुसेना गरुडमध्ये असताना मिलिंद किशोर खैरनार यांना 2017 मध्ये वीरमरण आलं। काश्मीरमध्ये हाजिन या गावामध्ये शोध मोहीम सुरू असताना ते 2:40च्या वेळेला त्यांना गंभीर दुखापती झाल्या, जवळून गोळ्या घातल्या गेल्या, तरीही त्या परिस्थितीत त्यांनी एक अतिरेकी ठार केला, एका अतिरेक्याला जखमी केलं आणि काही तास किल्ला लढवून बाजीप्रभू देशपांडेप्रमाणे रस्ता अडवून धरला अतिरेक्यांचा। त्यांना मरणोत्तर शौर्यचक्र देण्याची पण शिफारस झालेली आहे। अशा श्रीमती सुनंदा किशोर खैरनार यांच्या हस्ते आपण कमांडर अविनाश उपाध्यायजी यांना सन्मानित करणार आहोत। आपलं मानचिन्ह आणि सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन आजच्या कार्यक्रमाच्या विशेष उपस्थिती रोहिणीताई हट्टंगडी यांना सन्मानित करण्याची विनंती मी रोहनला करीन। रोहन गायकवाडांना विनंती करीन की अत्यंत बुजुर्ग अभिनेत्री, गांधीमध्ये कस्तुरबा सादर केलेल्या, तसंच 4 दिवस म्हणता म्हणता अनेक वर्ष आपल्या मनामध्ये घर करून राहिलेल्या अशा रोहिणीताईंना आपण सन्मानित करतो आहोत।
ज्यांनी काढलेला आहे ते निलेश आपल्या समोर आलेले आहेत, ज्यांच्या हस्ते हे ज्यांच्या हातून हे पेंटिंग केलं गेलेलं आहे. आपण रोहिणी त्यांना सन्मानित करत आहोत. एका पेंटिंगमध्ये संपूर्ण क्षेत्र रोहिणीताईंचं त्यांनी तो देव नव्हता, पण त्याच्यामुळं देवळात देव शिल्लक राहिला, अशी ज्या माणसाची ओळख त्या छत्रपती शिवाजी महाराजांची बाल शिवाजीची छोटी मूर्ती आणि सोबत एका वेगळ्या अर्थाने एक वीरमाता जिजाऊ आपल्याला दिसत आहेत. यानंतर मी रोहनला विनंती करीन की उत्तरा त्यांचा देखील सन्मान आपण करावा, कारण पहिल्यांदाच त्या मंचावर आलेत भाषणाच्या नंतर. रोहन. ज्या वीरमातेच्या हस्ते आपण हा सन्मान केला त्या वीरमाता सुनंदा किशोर खैरनार यांना आपण सन्मानित करूया. त्यांना देखील अत्यंत अर्थपूर्ण अशी ही प्रतिमा आपण देतो आहोत. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागी त्यांना मिलिंद दिसत असेल. कमांडर अविनाश उपाध्याय यांचं मनोगत आपल्या सगळ्यांना ऐकायचं आहे. मी मान्यवरांना विनंती करीन की त्यांनी कृपया खाली बसून घ्यावं आणि मी कमांडर अविनाशजी उपाध्यायांना विनंती करेन की त्यांचं मनोगत त्यांनी आपल्यासमोर. थैंक यू सो मच न्यारा फाउंडेशन. हिंदी, इंग्लिश का मराठी. मूळचा मराठी आहे. शिक्षण दिल्लीला झालं, लग्न पुण्यात झालं, पण बायको बस समोर अजूनही टेन्शन येतं मराठीत बोलायला. सो आय विल कंटिन्यू इन हिंदी. सच में कहा जाए तो समझ में नहीं आता, जैसे इतने लोग हैं, इतने वीर हैं, आज मैं यहाँ क्यों खड़ा हूँ. सो ये गौरव बहुत ही महत्व है के लिए, बहुत ही अच्छा है. कभी सोचा भी नहीं था कि ऐसा सपना पूरा होगा. 15 साल का था जब एक पिक्चर देखने गया था, गांधी. तब आपको पहली बार देखा था. अभी भी याद है, उसमें एक सीन है जिसमें आप बहुत लड़ाई करते हैं, साउथ अफ्रीका वाला. सो कभी सोचा नहीं था कि आपके सामने, आपके हाथ से कुछ ये मान मिलेगा. सफ़र तो 40 साल पहले शुरू हुआ. अजीब सफ़र था. हाँ, जैसे बताया, नेवी के हैं तो नेवी है तो समंदर था, सालों साल समंदर में लड़े. बट एक सहभागी मिला हमारा. कहते हैं हर आदमी का कुछ रोल होता है. आप देखिए यहाँ पे वीर चक्र, मेरे नाम के नीचे कुछ नहीं लिखा. सो टेक्नोलॉजी थी, हमारा रोल था टेक्नोलॉजी का. जहाज़ पे तो जो काम किया, लेकिन टेक्नोलॉजी का काम था. टेक्नोलॉजी एक बहुत ही, कहते हैं जंग जीतता है तो सोल्जर ही जीतता है, पर टेक्नोलॉजी सही होना बहुत ज़रूरी है. और इस सफ़र में अच्छे मौके मिले. शुरुआत की तो हम ढूंढते थे अच्छी से अच्छी टेक्नोलॉजी दुनिया से कहाँ से लेके आएं. फिर धीरे धीरे टेक्नोलॉजी आई. फिर ये था, ये टेक्नोलॉजी हमारे यहाँ कैसे बने. 2000 के बाद
ये सफ़र शुरू हुआ, हम इस पे काम करने लगे, करते 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 सफ़र बढ़ा। और आज मैं बड़े गौरव से कहूँगा कि आज पिछले 8-10 साल से हम कह रहे हैं हमें निर्यात करना है। अब ये हम टेक्नोलॉजी, आप लोगों को याद होगा 20-25 साल पहले भारत दुनिया का सबसे बड़ा खरीदार है, नहीं, अब हम बेच रहे हैं। और मैं बहुत शुक्रगुजार हूँ इसके लिए भारतीय नौसेना जिसने ये मौका दिया, और इसके बाद L&T डिफेंस, इन्होंने इतने मौके दिए सीखने के लिए और कुछ करके दिखाने के लिए। और मुझे न्यारा फाउंडेशन बैकग्राउंड मालूम नहीं था, जब मैं सुना साइबर, आज मुझे पूरा डिटेल मिला, तो मुझे लगा हाँ कुछ कोरिलेशन हो रहा है मेरा आपके आपसे। सो बस यही है, हाँ, आप एजुकेशन और टेक्नोलॉजी ही हमारे साथी हैं और हमें इनको मास्टर करना है। मैं तो इतना ही, और जिस तरीके से हम डिफेंस में आगे बढ़ रहे हैं तो एक बहुत बड़ा क्षेत्र बनता जा रहा है। आज हम 35,000 करोड़ के ऊपर जाने की कोशिश कर रहे हैं, तो ये 35,000 करोड़ कैसे बनेगा, इसमें आपकी एजुकेशन, आप जो सीखेंगे, हमें इंजीनियर्स, सब इतनी ज़रूरत पड़ने वाली है लोगों की, तभी हम ये जो ड्रीम है, ये सपना है, ये सच कर पाएंगे। इससे ज़्यादा मैं और नहीं कहूँगा। और सबसे बड़ा शुक्रगुजार मैं हूँ कि एक वीर माता के हाथ से संभा। हम एक UN डिप्लॉयमेंट में थे, समंदर में थे, और हमें वीर फ्लीट कमांडर एड्रेस कर रहे थे। तो वो कह रहे थे कि तुम तो जोश में हो, एक्शन हो जाएगा, जोश में कर लोगे। कहना था कि 5 मिनट में खप जाओगे। पर सोच रहे हो कि वो जो पीछे बैठी है वो क्या कर रही है, वो कैसे सब संभाल रही है, और तुम तो निकल जाओगे, तुम्हारे ऊपर फंक्शन हो जाएगा, वो फिर से ज़िंदगी भर संभालेगी। तो उसको कभी मत भूलो। और यहीं पे मेरी पत्नी है, बहुत सहा है उसने, बड़ी सारी छुट्टियां, बड़े सारे ये वादे मैंने तोड़ दिए मैंने, पर अभी भी है और मेरे साथ है आज। तो ये बहुत ही स्पेशल दिन है मेरे लिए। और यहीं पे मैं रुकूंगा। अभी और 4 वीर हैं जिन्होंने पता नहीं बताएंगे उन्होंने क्या क्या किया है। बिकॉज हम वर्दी वालों का ये होता है, हर आदमी के पास एक एक्सपीरियंस होता है और हर आदमी की एक अपनी अपनी कहानी होती है, और वो कहानी आप सबको सुननी चाहिए। सबकी बहुत इंटरेस्टिंग कहानी होती है। इसी के साथ मैं आपको फिर से धन्यवाद देता हूँ। बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद। अविनाश जी, बहुत ही कम शब्दों में आपने बहुत ही अच्छा पॉइंट सबके सामने रखा। वीर माता को किस तरह से आप देखते हो। एक हिंदी फिल्मों का गीत है, लेकिन वो आप पांचों के लिए बहुत ही मायने रखता है। जिंदगी हर कदम एक नई जंग है. बाकीचे लोक फक्त गाणी म्हणायचं म्हणून म्हणतात, पण तुमची अक्षरशः प्रत्येक क्षण हा, मुंबईतले लोकसुद्धा म्हणतात की आज घरातनं बाहेर पडल्यानंतर संध्याकाळी परत येईल की नाही माहीत नाही, पण त्यात इतका सत्याचा भाग नसतो जितका तुमच्या बाबतीत तो असतो. तुमच्या पत्नीची तुम्ही ओळख करून दिलीत, तुमच्या घरच्यांची ओळख करून दिलीत, त्यांचा कुठला ब्लड ग्रुप असेल खरंच शोध घ्यावा लागेल. यानंतर कमांडर अभिषेक कंकणजी यांना आपण सन्मानित करणार आहोत. त्यांची ओळख पुन्हा अशी घसघशीत आहे. या सगळ्या मंडळींचं शैक्षणिक बॅकग्राऊंड इतकं जबरदस्त आहे की कोणालाही ते शिक्षण पूर्ण केल्यानंतर एक सुरेख व्हाईट कॉलर्ड कॉर्पोरेट जॉबचा मोह पडला तर त्यात काहीच नवल नाही, पण कुठली ओढ असते त्यांच्या रक्तात माहिती नाही की ते अशा प्रोफेशनमध्ये जातात की जिकडे खरंच उद्या काय होईल माहिती नाही. 1993 साली त्यांनी बीटेक मेकॅनिकल JNUमधनं केलं. 2006 मध्ये डिप्लोमा इन पर्सनल मॅनेजमेंट केलं. 2008 मध्ये MSc डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीजमध्ये केलं. 2014 मध्ये बिझनेस मॅनेजमेंट IIM इंदोरमधनं केलं. ही इज करंटली वर्किंग विथ L&T ॲज अ डेप्युटी GM. डायनॅमिक करिअर इन इंडियन नेव्ही ही त्यांची ओळख आहे. इंटरनॅशनल कॉर्पोरेट एक्सपिरियन्स इन स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, पॉलिसी डिसिजन मेकिंग, ट्रेनिंग, ऑडिटिंग, HR मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग इश्यूज ऑफ सबमरीन. Achiever trainer who has experience from depths below oceans to highest point on earth, that's Mount Everest. He has been awarded Nausena Medal by President of India.
कमांडर अभिषेक कंकणजी यांना मी मंचावर यावं अशी विनंती करतो आणि त्यांना रादर अत्यंत सन्मानाने मंचावरती आणावं अशी विनंती करतो. त्यांचा सन्मान ज्यांच्या हस्ते करणार वीरमाता सुमनबाई भाऊसाहेब तनपुरे. सुमनबाई भाऊसाहेब तनपुरे या हुतात्मा भाऊसाहेब मोतीराम तनपुरे यांच्या आई, ज्यांना वयाच्या 21व्या वर्षी ऑपरेशन विजय या ऑपरेशन विजयमध्ये जम्मू अँड काश्मीरमध्ये त्यांना हौतात्म्य आलं. हुतात्मा भाऊसाहेब मोतीराम तनपुरे यांच्या आई सुमनताई भाऊसाहेब तनपुरे यांच्या हस्ते आपण सन्मानित करणार आहोत. एक मानपत्र आणखीन सन्मान चिन्ह देऊन कमांडर अभिषेक कंकणजींना. मानपत्रानंतर सन्मान चिन्ह. भारतातल्या 140 करोड लोकांनी खरं तर आपल्या घराच्या हॉलमध्ये ज्या माणसाचा पुतळा किंवा छायाचित्र ठेवावं असे छत्रपती शिवाजी महाराज आजपासून त्यांच्या घरात विराजमान होतील. यानंतर ज्यांच्या हस्ते आपण कमांडर अभिषेकजींना सन्मानित केलं त्या वीरमाता सुमनताई भाऊसाहेब तनपुरे यांना आपण सन्मानित करणार आहोत. जिजाऊ साहेब आणखीन छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती. जिनके कण कण में हिम्मत बसी है ऐसे कमांडर अभिषेक कंकणजी यांना मी आपल्यासमोर काही शब्द सांगायची विनंती करेन आणि त्याच्या अगोदर मान्यवरांना पुन्हा एकदा समोर आसनस्थ व्हायची विनंती करेन. अभिषेकजी. Jai Hind. I want to hear all of you. Jai Hind. Jai Hind. Very nice. नमस्कार. फर्स्ट ऑफ ऑल धन्यवाद आज मुझे ऑनर करने का. उमा जी का कॉल आया था मुझे और बड़ा हम्बल कॉल था. मैंने कहा नहीं ये तो क्या कहते हैं मेरे लिए सौभाग्य है और बड़ा अच्छा लग रहा है आप लोग को देखते हुए. मैं अपने जीवन से थोड़ा बहुत आप लोग के साथ शेयर कर लेता हूँ. आई एम ब्लेस्ड. मैं कहता हूँ कि भगवान से पूरी कृपा मुझे मिली है. मैंने 10.5 साल की उम्र में एक स्कूल है राष्ट्रीय इंडियन मिलिट्री कॉलेज वो ज्वाइन किया. उसका ऑल इंडिया कंपटीशन होता है. उस समय 22 स्टेट्स होते थे और हर स्टेट से एक लेते थे. और मेरे फैमिली से कोई भी फ़ौज में नहीं था मुझसे पहले. और जब मैं बहुत ही ऑर्डिनरी स्टूडेंट था. मगर जब मुझे मालूम पड़ा कि ऐसा कोई स्कूल है जहाँ पे वर्दी है, वहाँ पे गन चलाने को मिलेगा, हॉर्स राइडिंग मिलेगी, तो मैंने पढ़ना शुरू कर दिया. और 4 महीने की मेहनत थी वो. एंड बाय गॉड्स ग्रेस एंड माय पेरेंट्स एफर्ट मैं सिलेक्ट हो गया. सो मैं पहुँचा देहरादून. तो 5 साल मेरे देहरादून में ट्रेनिंग हुई और उसके बाद मैंने अपेयर किया नेशनल डिफेंस एकेडमी के लिए. और तब तक मैं थोड़ा कॉम्प्लिसेंट हो गया कि ओवर कॉन्फिडेंट हो गया. सो आई फ्लंक्ड. आई डिडंट गेट थ्रू इन माई फर्स्ट अटेम्प्ट. तो उसके बाद एज डेस्टिनी वुड हैव इट मैंने क्या कहते फिर से एग्ज़ाम दिया और फिर नेवल एकेडमी के लिए सिलेक्ट हुआ, इंडियन नेवी के लिए. तो हमारी ट्रेनिंग यहीं पहले गोवा में हुई और उसके बाद INS शिवाजी. तो एक्चुअली मेरा मैक्सिमम टाइम महाराष्ट्र में ही
व्यतीत हुआ है, बट आई एम सॉरी मैं मराठी नहीं सीख पाया. सो बट यस, आई एम द फर्स्ट वन टू से जय महाराष्ट्र. और फिर मैंने नेवी ज्वाइन करी एज ए इंजीनियर. आई गॉट कमीशनड और मैं शिप पे पोस्टेड हुआ. उस समय नेवी ने एक वॉलंटियर स्कीम स्टार्ट करी कि यू कैन ज्वाइन मार्कोस, मरीन कमांडोज. दे आर लाइक यूएस नेवी सील्स. आपने सुना होगा कि ओसामा बिन लादेन को यूएस नेवी सील्स ने क्या कहते हैं सही जगह पहुंचा दिया था. तो इंडियन नेवी की भी एक स्पेशल फोर्स है मरीन कमांडोज. तो मुझे मालूम पड़ा कि ये है, तो मैंने कहा नेवी में है, शिप भी देख रहे हैं, ये कमांडो की लाइफ भी बहुत तगड़ी होगी. तो हम लोग करीब 22 जवान और 4 ऑफिसर्स हम लोग पहुँचे कोर्स करने. और ये कोर्स हमारा ट्रेनिंग शुरू हुई बहुत ही पास मुंबई के उरन में, INS अभिमन्यु, वहाँ पे एक बेस है. तो पहले हम सोचते थे कि वो आइलैंड है, और हम लोग क्योंकि यहाँ पे कोलाबा में थे शिप्स पे, फिर बाद में मालूम पड़ा कि वो मेनलैंड है, हम खुद आइलैंड है. एक्चुअली मुंबई इज़ एन आइलैंड. सो आप लोग को क्या लगता है कितने लोग, 6 महीने की ट्रेनिंग थी, उसमें रनिंग, क्या कहते हैं, ऑब्स्टिकल्स, सी स्विमिंग, फायरिंग फ्रॉम ऑल वेपन्स, कितने लोग को ट्रेनिंग के दौरान ट्रेनिंग बोला गया होगा कि आप अच्छा नहीं कर रहे हो? हम लोग 26 लोग थे, 4 ऑफिसर्स और 22 लोग. एनी गेसेस? 4 और 5 कि ट्रेनिंग टीम ने बोला आप अच्छा नहीं करे, आप घर जाओ. 0 को भगाया गया कि 0 बचे? एग्जैक्टली. सो ट्रेनिंग टीम ने किसी को भी पूरे 6 महीने नहीं बोला कि आप अच्छा नहीं कर रहे, आप जाओ. Not a single person was told. And after 6 months, how many of us qualified, or we say pass out in the armed forces, but pass out मतलब, तो इसलिए मैं वो वर्ड कम यूज़ करता हूँ. तो कितने लोग क्वालिफाई हुए होंगे? ऑल? एनी अदर गेसेस? पहली बार गड़बड़ हो गया तो इस बार कोई गेस नहीं कर रहा है. Ma'am says only 1. You also say only 1. You are very close. Only 4. Why this difference? Because, first of all, as a commando, it is you who is judging yourself. Once you are behind the enemy lines, once you are in some place which is, the enemy state, nobody is gauging you, nobody is monitoring you. It is you. So that's why the training team didn't say anyone that you are not good enough. So why this 4? Because a lot of people gave up. वो खुद ही उन्होंने गिव अप कर दिया कि मैं और नहीं कर सकता हूँ. कुछ, a few had a medical problem, 1 or 2 only. Otherwise the main thing was only 5 or 6 people were there who didn't give up. And I can tell you for myself, मैं अपने लिए बोल सकता हूँ कि मैं सबसे अच्छा नहीं था स्विमिंग में, रनिंग में भी सबसे अच्छा नहीं था, मेरा निशाना भी सबसे अच्छा नहीं था. इनफैक्ट मैं स्विमिंग में काफ़ी थोड़ा वीक था, मगर मैंने कहा था कि भाई ये लोग निकाले तो मैं जाऊँगा, वरना मैं नहीं जा रहा हूँ. एंड दैट्स हाउ आई क्वालिफाइड. इनफैक्ट आई टॉप द कोर्स ऑल्सो. दैट. सो वही लाइफ में हम लोग पीछे होंगे, डिप्रेस होंगे. आजकल डिप्रेशन इज़ अ बिग वर्ड. और क्या कहते हैं, कोई दिन अच्छे होंगे, बुरे होंगे, मगर हमें गिव अप नहीं करना है. दैट इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट पार्ट. तो ये ट्रेनिंग हुई हमारी कंप्लीट, और फिर हम लोग जाते थे मार्कोस. पहले तो किसी को पता भी नहीं था इस फोर्स के बारे में. हम लोग सबमरीन्स में जाते थे, शिप्स पे जाते थे, मर्चेंट शिप्स पे जाते थे, और फिर हम पहुंच गए वैली, क्योंकि काउंटर इंसर्जेंसी ऑपरेशंस हो रहे थे वहाँ पे. क्योंकि पाकिस्तान हैड दिस थिंग दैट दे विल ब्लीड अस बाय 1000 कट्स. सो वो लोग घुसपैठिए भेजते थे. और तो क्या है, कश्मीर में बहुत पानी है. तो आर्मी वॉज डूइंग एन एक्सीलेंट जॉब, बट ये टेररिस्ट जो थे ये पानी के रास्ते इन्फिल्ट्रेट करते थे. तो इसलिए सोचा गया कि मार्कोस. अब आप सोचिए, ऑफकोर्स आर्मी वाले ज़्यादा अच्छा जानते हैं, बट मेरा जो एक्सपोजर है, आप एक जगह पहुँचे हैं जहाँ आपको लोकल लैंग्वेज नहीं पता है, आपको वहाँ की लोकल टेरेन नहीं पता है, सड़कें नहीं पता है, लोग नहीं पता है कि कौन आपके साथ है, कौन आपका दुश्मन है. वेदर इतना एक्सट्रीम है.
देखिए अभी बर्फ़ पड़ रही है, हम लोग बॉम्बे या ठीक है, so everything is against you. And Indian armed forces are the most disciplined, I can say, in all the armed forces in the world, because we take care कि एक भी innocent ना मारा जाए या उसको क्षति ना हो. Against those challenges, we were looking for terrorists. रात को हम लोग निकलते थे, दिन में हम लोग, इनफैक्ट दिन में सोते थे, क्योंकि दिन में वो लोग भी नहीं आते हैं. तो रात को आपको कहाँ कोऑर्डिनेट सर्च करना. हमारा ऑपरेशन हुआ एक जगह, वहाँ हम लोग गए, हमें लोकल कुछ भी नहीं पता है, बट you know, on our instinct, on our commando tactics, we are going. Suddenly someone told us, night vision goggle से, कि 5 terrorist, कोई है 5 लोग उधर. और एक गन की कॉकिंग की आवाज़ आई. समझिए आप सड़क पे चल रहे हैं और साइड में 5 लोग, and you have your men with you, आपके लोग हैं. These are many things like that. Ultimately हमारा तो रोज का आपका वेपन इतना ठंडा हो जाता है कि अगर आपका उसने मेटल पार्ट छू लिया तो आपकी उंगली चिपक जाएगी उसमें. सो दोज काइंड ऑफ थिंग्स आर देयर एंड वी डिड किल अ हिजबुल मुजाहिदीन एरिया कमांडर. सच में मतलब बोलते हैं कि किसी को मारा नहीं, क्योंकि वो देशद्रोही था. तो हमें जो सेटिस्फैक्शन मिला कि एक देशद्रोही को हमने ख़त्म किया. क्या बात. सो दैट गिव्स द थिंग. और वो मैसेज सबको जाता है, गांव वालों को हमने दिखाया, बच्चों को दिखाया कि अगर आप इस गड़बड़ रास्ते पे जाओगे तो ये आपका होगा फ्यूचर. नेवी वॉज वेरी काइंड. मैं 3 साल मैंने क्या कहते हैं कमांडोज में किया. उसके बाद मैंने वॉलंटियर किया पनडुब्बी के लिए, सबमरीन्स. तो सबमरीन एक अलग ही एक क्या कहते हैं दुनिया है, जहाँ ना सनराइज होता है, ना सनसेट होता है, ना नेटवर्क होता है, ना क्या कहते हैं यू आर लॉस्ट टच विद एवरीवन एंड एनीवन इन दिस वर्ल्ड. और सबमरीन सिर्फ एक क्या कहते हैं एक पिंग सॉर्ट ऑफ अ थिंग हर 24 घंटे में देता है. इससे नेवी को मालूम पड़ता है कि सबमरीन ठीक है. सो इट्स अ वेरी स्टेल्थ वेपन. हम जाके कराची में जाके बैठ गए कारगिल वॉर में, उनको पता नहीं कि हम हैं. वी कुड ब्लॉक द हार्बर. इफ़ यू रिमेंबर, उन्होंने अपने एयरक्राफ्ट फ्लाई करना बंद कर दिया था, क्योंकि नेवीज आर इम्पॉर्टेंट, क्योंकि 90% ऑफ द ट्रेड एंड फ्यूल कम्स थ्रू वाटर. अगर आप उनका हार्बर ब्लॉक कर दो, दे आर चोक्ड. सो submarine was another big thing, and as I told you, I'm blessed. Navy planned an expedition for Mount Everest. So we started from a submarine, and we took our national flag and the naval sign on top of the world, creating a world record. वा. First record was that we started from underwater, so maximum height we went. And second was we are the first Navy in the world to have taken the national flag on top of Everest. वा वा. Army has of course done क्या that बात. feat many a times. So Abhishek that's ji. all. With that, I know I'm sorry I've taken a bit of time, but I thought let me share this. Thank you. Dhanyawad. Jai Hind.